पवारांच्या त्या स्टेटमेंटवर आजही वादळ होतं, काय नेमकं पवारांचं स्टेटमेंट? दोन गोष्टी, एक म्हणजे या हल्ल्याचा निषेध करावा तेवढा आणि त्यामुळे सरकारकडून ही अपेक्षा आहे की आपल्याला चोख उत्तर दिलं जाईल. काही घडामोडी पाहता आत्ताचा काळ हा सरकारच्या सोबत ठामपणे जर सगळ्याच विरोधी पक्षांनी जी भूमिका घेतली त्या पद्धतीनं उभं राहण्याची ही गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की आदरणीय पवार साहेबांच्या स्टेटमेंटवरून अकारण जे राजकारण करण्यात आलं, माझी अशी विनंती आहे की केंद्र सरकार सक्षम आहे, केंद्र सरकार ही पावलं उचलतंय, पण त्यामुळे कदाचित या अतिरेक्याचा जे अभिप्रेत होतो या पद्धतीनं वातावरण दूषित होऊ नये यासाठी आपण सगळ्यांनी समाज म्हणून देश म्हणून काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. या हल्ल्याच्या बाबतीत जे झालं याचा जर आपण बारकाईनं जर विचार केला तर तो बारकाईनं विचार पुन्हा हाच आहे की दहशतवाद्यांच्या गोळ्यांनी जेवढं नुकसान झालं या बरोबर त्या सगळ्या पर्यटकांना ज्यांना जीव गमवावा लागला त्या सगळ्यांच्या कुटुंबाप्रती नक्कीच या संवेदना आहेत. परंतु त्या बरोबरीनं या वाक्यानंतर देशातलं वातावरण प्रदूषित होण्याचा त्यांचा वेगळा प्रयत्न होता का दहशतवाद्यांचा, या दृष्टीनं आपण बारकाईनं विचार केला पाहिजे, सखोल याबाबत विचार केला पाहिजे. आणि जर हा हेतू दहशतवाद्यांचा होता तर दहशतवाद्यांचा हा फूट पाडण्याचा हेतू आपण यशस्वी होऊ देता कामा नये. या क्षणाला या घडीला सरकारच्या बरोबर सगळे विरोधी पक्ष ठामपणे उभे, त्या पद्धतीने या दहशतवाद्यांना कठोरात कठोर हे शासन हे व्हायलाच हवं, ही अद्दल घडायलाच हवी, ही आता आपण महाराष्ट्र सरकारनं जो माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी एक भूमिका घेतली होती, 100 दिवसाचा प्लॅन जो त्यांनी जाहीर केला, मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याचा लेखाजोखा सुद्धा जनतेसमोर मांडला पाहिजे. नाही तर केवळ 100 दिवसांची जाहिरात झाली, तर या 100 दिवसात नेमकं काय घडलं, काय काय झालंय, कुठली कामं मार्गी लावली, याचा सुद्धा लेखाजोखा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मांडायला मला वाटतं हा याचं उत्तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी राज्याचे प्रमुख म्हणून आणि माननीय अजितदादांनी त्यांच्या पक्षाचे प्रमुख म्हणून त्यांनी दिलं तर ते जास्त योग्य ठरेल. इतर कोणी तर्क लावण्याची आवश्यकता हा पुन्हा मला वाटतं की माननीय राज ठाकरे आणि माननीय उद्धव ठाकरे या दोघांना तो निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे त्याबाबतच्या निर्णयाबाबत काय होईल हे त्यांनीच घोषित करणं जास्त योग्य आहे. तुम्हाला एका वाक्यात अनेक वर्ष आपण ऐकता आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब सांगतील ते धोरण आणि मानतील ते तो. आपण ही भावना जर लक्षात घेतली तर या पद्धतीने दहशतवाद्यांनी का केलं असेल याचा जर बारकाईनं विचार केला तर जर देशामध्ये अशा पद्धतीचं अराजक तयार झालं तर आपला देश पाकिस्तानला तितक्या ताकदीनं अद्दल घडवू शकतो का? तर देशानं आता एकसंख्य राहून पाकिस्तानला अद्दल घडवण्याच्या त्या दहशतवाद्यांचा बिमोड करण्याच्या भावनेतून ठामपणे उभं राहणं आता गरजेचं आहे. इतर विषयांना आता या पद्धतीने चर्चा करून त्याच्या पोलरायझेशनमध्ये जर केलं तर अंतर्गत एक वेगळी युद्ध आपल्याला जाण्याची आवश्यकता आहे का? हा त्या वक्तव्यामागचा फार महत्वाचा हेतू. ही जर प्री प्लॅन गोष्ट आहे तर ती प्री प्लॅन का आहे याचा आपण अंतर्गत विचार करणं गरजेचं आहे. अशा गोष्टींनी जर देशातल्या पोलरायझेशनला जर हवा मिळणार असेल तर या गोष्टीने दहशतवाद्यांचा जो हेतू आहे यालाच तर दुर्दैवानं यालाच खतपाणी घातलं जात नाही ना. याबाबत आपण सगळ्यांनी देश घेऊन सजग राहणार. पाकिस्तानचं पाणी हे बघा, आत्ताच्या घडीला देशाची भावना आहे की पाकिस्तानला हा धडा शिकवलाच पाहिजे. वारंवार होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांची ही फेरत एकदाची थांबली पाहिजे, ही संपूर्ण देशाची भावना आहे. आणि त्यामुळे सरकार काही पावलं उचलते, प्रत्येक पावलावर संशय घेण्यापेक्षा त्या पावलाचा परिणाम काय होतो हे बघणं जास्त गरजेचं आहे. त्याशिवाय त्या प्रत्येक गोष्टीवर शंका जर उपस्थित केली तर मला वाटतं की हा अडथळा निर्माण करण्यापेक्षा सरकारवर विश्वास आता विरोधी पक्षांनी ठेवलेला आहे. विरोधी पक्षांनी सरकारच्या आम्ही सोबत आहोत या कारवाईमध्ये ही भूमिका घेतलेली. सरकार काय पावलं उचलते ते पाहण्यात
मला वाटतं या इतक्या वक्तव्यात मी पुन्हा त्यांना प्रामाणिकपणे सांगतो की हा जो एकूण सगळी गोष्ट होती हा दहशतवाद्यांचा एक प्लॅन होता का याच्यावर विचार करणं फार गरजेचं आहे की अशा पद्धतीनं जर याने पोलरायझेशन देशांतर्गत जर देशाच्या जनतेमध्ये देशाच्या देशवासियांमध्ये जर अशा पद्धतीने तुकडी माजायचा जर हा एक हे षडयंत्र दहशतवाद्यांचं होतं का हेही विचार करणं गरजेचं आहे. आतापर्यंत ठाकरेंचे एकच प्रत्यक्षात तेवढाच आहे. या विषयात मंडळी करावं वाटतं. माझं अजून याविषयी साहेबांशी याविषयी माझं कोणतंही साहेबांशी बोलणं झालं.